श्रावण आला की आपण सगळे हातात लोटा घेतो, व्रत करतो आणि हर हर महादेवचा जयघोष करतो. पण आपण खरोखर तेच करत आहोत का जे स्कंदपुराण, शिवपुराण आणि पद्मपुराण यांसारख्या प्रामाणिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे? की आपण आजही सोशल मीडियावर पसरलेल्या मनगडंत नियमांना खरे मानून एखादी मोठी चूक करत आहोत? श्रावणात हिरव्या भाज्या सोडणे हा खरोखर काही धार्मिक नियम आहे का, की त्यामागे काही गहन आयुर्वेदिक आणि तर्कसंगत कारण आहे? आज आपण कोणत्याही लोककथेवर नाही, तर थेट या महापुराणांतील मूळ संदर्भांच्या आधारावर प्रचलित समजुतींची शास्त्रीय पडताळणी करू आणि पूजेची खरी विधी जाणून घेऊ. जर महादेवांच्या भक्तीचे प्रामाणिक सत्य समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला थेट मुद्द्यावर येऊया. हर हर महादेव. आता येऊया त्या मुख्य शास्त्रीय कारणाकडे, ज्याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम असतो की अखेर महादेवांना हाच महिना सर्वात प्रिय का आहे. जर आपण स्कंद पुराणातील श्रावण महात्म्याचा पहिला अध्याय उघडला तर तेथे एक अत्यंत सुंदर प्रसंग येतो. जेव्हा सनतकुमार ऋषी महादेवांना हाच प्रश्न विचारतात, तेव्हा शिवजी स्वतः म्हणतात की हा मास मला माझ्या प्राणांपेक्षाही अधिक प्रिय आहे. पण यामागचे कारण ते नाही जे आपण सर्वसाधारणपणे ऐकतो. या महिन्याचा एक गहन संबंध खगोल विज्ञान आणि सनातन धर्माच्या सुंदर परंपरांशी आहे. या महिन्याची पौर्णिमा श्रवण नक्षत्रात असते आणि शास्त्रानुसार श्रवण नक्षत्राचे अधिपती देवता स्वयं भगवान विष्णू आहेत. अनेक पुराणांमध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या अभिन्न एकतेचे तसेच परस्पर आदराचे वर्णन आढळते. म्हणूनच श्रीहरी विष्णूंच्या नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे महादेव हा संपूर्ण महिना अत्यंत प्रेमाने आणि पवित्रतेने स्वीकारतात. येथे लोकपरंपरा आणि वास्तविक शास्त्रे यांच्यात एक मोठा फरक येतो. सर्वसाधारण लोककथांमध्ये आपण ऐकतो की समुद्र मंथनाच्या वेळी शिवजींनी हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्या विषाच्या भयंकर दाहाला शांत करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले, ज्यामुळे त्यांना शीतलता मिळाली. पण जेव्हा तुम्ही पद्मपुराणातील उत्तरखंड वाचता तेव्हा तेथे याचा एक गहन तर्कसंगत आणि आध्यात्मिक अर्थ मिळतो. शास्त्रे स्पष्ट करतात की महादेवांना कोणत्याही भौतिक जलाची आवश्यकता नव्हती. हा जलाभिषेक म्हणजे प्रत्यक्षात संपूर्ण सृष्टीने महादेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्सव आहे. महादेवांनी त्या ब्रह्मांडीय विषाला आपल्या कंठात रोखून सृष्टीला जे नवजीवन दिले होते, जलाच्या प्रत्येक थेंब त्याच कृतज्ञतेच्या आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आता बोलूया श्रावणात शिवपूजेच्या त्या विधीबद्दल, ज्याचे वर्णन शिवपुराण, लिंगपुराण आणि इतर शैव ग्रंथांमध्ये आढळते. आज आपण लोकमान्यता आणि सोशल मीडियावर प्रचलित असलेल्या गोष्टींपासून वेगळे राहून शास्त्रांमध्ये वर्णन केलेली पूजा विधी समजून घेऊ. सर्वप्रथम जलाभिषेक. शास्त्रांमध्ये शिवलिंगाला भगवान शिवांच्या निराकार, अनादी आणि अनंत स्वरूपाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे अभिषेक हा केवळ एक विधी नसून पूर्ण समर्पणाचा भाव आहे. जलश्रद्धेने, शांत मनाने आणि हळूहळू अर्पण करण्याचा विधी सांगितला आहे. गंगाजल उपलब्ध असल्यास ते विशेष पवित्र मानले गेले आहे, अन्यथा स्वच्छ पाण्याने केलेला अभिषेकही समान श्रद्धेने स्वीकारला जातो. दिशेच्या बाबतीत विविध शैव परंपरांमध्ये वेगवेगळी मते आढळतात, त्यामुळे आपल्या परंपरेनुसार पूजा करण्याचे योग्य मानले गेले आहे. आता बोलूया पूजेच्या सामग्रीबद्दल. शास्त्रांमध्ये बिल्वपत्र, जल, गंगाजल, चंदन, भस्म, धोत्रा आणि रुई यांसारख्या अर्पणाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. यांपैकी सर्वाधिक महिमा बिल्वपत्राचा सांगितला गेला आहे. बिल्वपत्र अखंड, ताजे आणि श्रद्धेने अर्पण करावे. नवीन बिल्वपत्र उपलब्ध नसल्यास अनेक शैव परंपरापूर्वी अर्पण केलेले बिल्वपत्र शुद्ध करून पुन्हा अर्पण करण्याची परवानगीही देतात. धोत्रा आणि रुईचे अर्पण ही प्राचीन शैव परंपरेचा भाग आहे. शास्त्रे या सामग्रीचा संबंध भगवान शिवांच्या सहज, साध्य आणि विरक्त स्वभावाशी जोडतात. तसेच भस्म आपल्याला हे स्मरण करून देते की हे शरीर आणि संपूर्ण भौतिक जग नश्वर आहे, तर परमसत्य फक्त शिव आहेत. आता बोलूया त्या समजुतींबद्दल ज्या अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेक लोक दावा करतात की जलाधारीच्या उजव्या बाजूला भगवान गणेश, डाव्या बाजूला भगवान कार्तिकेय आणि मधोमध अशोक सुंदरीचे स्थान निश्चितपणे सर्व शिवलिंगांमध्ये मानले जाते. प्रत्यक्षात हे काही विशिष्ट परंपरांचे मत आहे, सर्व पुराणांचा सार्वत्रिक नियम नाही. त्याचप्रमाणे शिवलिंगावर हळद किंवा शेंदूर अर्पण न करण्याची अनेक कारणे सांगितली जातात, पण प्रमुख पुराणे ही कारणे या स्वरूपात स्पष्ट करत नाहीत. शास्त्रे मुख्यतः जल, बिल्वपत्र, चंदन, भस्म आणि इतर पारंपरिक अर्पणांवर अधिक भर देतात. शेवटी एक महत्त्वाचा नियम. अनेक शैव परंपरांमध्ये शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना जलनिसारणाचा मार्ग, ज्याला सोमसूत्र म्हटले जाते, तो ओलांडू नये असा विधी सांगितला आहे. त्यामुळे अनेक परंपरांमध्ये पूर्ण प्रदक्षिणेऐवजी अर्ध प्रदक्षिणा केली जाते. जर तुमच्या कुटुंबाची, गुरूंची किंवा मंदिराची परंपरा वेगळी असेल तर तिचे पालन करण्याचे शास्त्रसंमत आचरण मानले जाते. लक्षात ठेवा, भगवान शिवांना प्रसन्न करणारी सर्वात मोठी सामग्री ना जल आहे, ना दूध, ना कोणतीही दुर्मिळ वस्तू, तर शुद्ध मन, निष्कपट श्रद्धा आणि ओम नमः शिवायच्या सच्च्या भावाने केलेला जप आहे. हाच शास्त्रांचा मूळ संदेश आहे. आता बोलूया श्रावण सोमवार व्रताबद्दल. दरवर्षी लाखो लोक हे व्रत करतात, पण व्रताचा अर्थ फक्त दिवसभर उपाशी राहणे एवढाच आहे का? रात्री पोटभर जेवणे म्हणजेच सोमवारचे व्रत आहे का?
की शास्त्रे याचा काही वेगळाच अर्थ सांगतात. चला हेही शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया. स्कंद पुराणातील श्रावण महात्म्य आणि शिवभक्तीच्या परंपरेत श्रावण सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेचा विशेष दिवस मानला गेला आहे. पण या ग्रंथांचा मुख्य संदेश केवळ अन्नत्याग नाही, तर मन, वाणी आणि इंद्रियांचा संयम आहे. हाच व्रताचा खरा उद्देश आहे. भोजनाबाबत बोलायचे झाले तर धर्मशास्त्रामध्ये एक भुक्त आणि नक्त अशा व्रतांचा उल्लेख आढळतो. एक भुक्त म्हणजे दिवसभरात फक्त एकदाच सात्विक भोजन करणे, तर नक्त मध्ये दिवसभर संयम पाळून सूर्यास्तानंतर एकदाच भोजन केले जाते. जे लोक आरोग्याच्या कारणामुळे कठोर उपवास करू शकत नाहीत, ते आपल्या क्षमतेनुसार फलाहार किंवा साधा सात्विक आहार घेऊनही भगवान शिवांची आराधना करू शकतात. शास्त्रांमध्ये व्रताचे महत्त्व उपाशी राहण्यापेक्षा संयम आणि श्रद्धेला अधिक दिले आहे. सोमवारच्या व्रताकडे अनेकदा केवळ विवाह, मनोकामना किंवा सांसारिक इच्छांशी जोडून पाहिले जाते, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा उद्देश यापेक्षा खूप व्यापक आहे. हे आत्मसंयम, मनशुद्धी, शिवस्मरण आणि तपश्चर्येचा अभ्यास आहे. व्रत आपल्याला आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला आणि ईश्वराच्या अधिक जवळ राहायला शिकवते. मग हे व्रत फक्त काही लोकांसाठीच आहे का? नाही. भगवान शिवांच्या भक्तीत कोणत्याही प्रकारचा भेद सांगितलेला नाही. स्त्री असो वा पुरुष, गृहस्थ असो वा संन्यासी, जो कोणी श्रद्धेने आणि आपल्या क्षमतेनुसार हे व्रत करतो तो पुण्याचा भागी मानला जातो. तसेच वृद्ध, रुग्ण, गर्भवती महिला किंवा औषधांवर अवलंबून असलेले लोक यांनी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्रत करावे. धर्माचा उद्देश शरीराला कष्ट देणे नाही, तर मनाला भगवानांकडे लावणे हा आहे. आणखी एक गोष्ट जी अनेकदा विसरली जाते, जर संपूर्ण दिवस अन्नाचा त्याग केला पण क्रोध, कटुवाणी, असत्य आणि अहंकार यांचा त्याग केला नाही, तर व्रताचे खरे फल अपूर्ण राहते. शास्त्रे वारंवार सांगतात की संयम हा केवळ अन्नाचा नसून विचारांच्या, वाणीच्या आणि आचरणाचाही असावा. म्हणून श्रावण सोमवार व्रताचा सार केवळ उपवास नसून उपासना आहे. एक वेळचे सात्विक भोजन, भगवान शिवांचे स्मरण, ओम नमः शिवायचा जप, दान, सेवा आणि सदाचार हाच तो मार्ग आहे ज्याला शास्त्रीय परंपरेने सर्वोत्तम मानले आहे. आता बोलूया श्रावणाच्या या पवित्र महिन्यात केले जाणारे मंत्र, स्तोत्रे आणि पठण यांबद्दल. शास्त्रे श्रावणाला जप, तप आणि शिवस्मरणासाठी विशेष फलदायी काल मानतात. सर्वात पहिला आणि सोपा महामंत्र आहे ओम नमः शिवाय. शैव परंपरेत हा भगवान शिवांचा मूल मंत्र मानला जातो. श्रावणात या मंत्राच्या रुद्राक्षाच्या मालेवर शांत मनाने केलेला जप मानसिक क्लेश दूर करून परमशांती प्रदान करतो. त्यानंतर येतो महामृत्युंजय मंत्र. वेदांमध्ये हा आरोग्य, दीर्घायुष्य आणि मंगल प्रार्थनेचा महान मंत्र आहे. जर कोणी गंभीर आजार, भय किंवा अत्यंत मानसिक अशांततेशी झुंज देत असेल तर श्रावणाच्या दिवसांत या मंत्राचे सस्वर पठण किंवा श्रद्धेने श्रवण अमोघ फल देते. उच्च शास्त्रीय साधनेबद्दल बोलायचे झाले तर रुद्राध्याय आणि रुद्राष्टाध्याय यांचे स्थान सर्वात वरचे आहे. यजुर्वेदाचा हा भाग भगवान शिवांच्या ब्रह्मांडीय स्वरूपाची स्तुती करतो. श्रावणात वैदिक नियमानुसार रुद्राभिषेकाच्या वेळी यांचे पठण केले जाते, तेव्हा संपूर्ण वातावरण शुद्ध होते. आणि शेवटी जर तुम्ही कठोर नियमांचे पालन करू शकत नसाल तर शिवपुराणचे श्रवण किंवा पठण हा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. शिवपुराणाच्या श्रवण आणि मननाचे महत्त्व स्वतः ग्रंथात वर्णन केलेले आहे, जे सामान्य माणसाला योग्य जीवन जगण्याची कला शिकवते आणि मनात सदाचाराचा उदय घडवते. आतापर्यंत आपण पूजा, व्रत आणि मंत्रांबद्दल बोललो, पण शास्त्रे सांगतात की केवळ काही मिनिटांची पूजा पुरेशी नाही. जर संपूर्ण श्रावणाचे फल मिळवायचे असेल तर जीवनशैली ही शिवमय असली पाहिजे. म्हणून चला जाणून घेऊया की श्रावणात काय करावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे. सर्वप्रथम जप आणि शिवस्मरण. स्कंद पुराणात श्रावण महिन्याला जप, तप आणि भगवान शिवांच्या निरंतर स्मरणाचा विशेष काल सांगितला आहे. म्हणून दिवसातील काही वेळ ओम नमः शिवायचा जप आणि भगवान शिवांचे ध्यान अवश्य करा. दुसरे म्हणजे दान. पुराणामध्ये अन्नदान, जलदान, वस्त्रदान आणि आपल्या सामर्थ्यानुसार गरजूंची मदत करणे अत्यंत पुण्यदायी सांगितले आहे. भगवान शिवांची आराधना तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा तिच्यासोबत करुणा आणि सेवाही जोडलेली असते. तिसरे म्हणजे सात्विक आहार. श्रावणात साधा, शुद्ध आणि सात्विक आहार करण्याची परंपरा सांगितली आहे. आहार असा असावा जो शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवेल. संयमित आहारालाही साधनेचाच एक भाग मानले गेले आहे. चौथे म्हणजे संयम. शास्त्रे केवळ आहारातच नाही तर वाणी, क्रोध, इंद्रिये आणि विचार यामध्येही संयम ठेवण्याची शिकवण देतात. जर माणूस दिवसभर पूजा करत असेल पण वर्तनात कटुता आणि अहंकार ठेवत असेल तर त्याची साधना अपूर्ण मानली जाते. आणि शेवटी वर्तन आणि आचरण. सत्य बोलणे, कोणाचाही अपमान न करणे, हिंसेपासून दूर राहणे, आई वडील आणि गुरूंचा सन्मान करणे, तसेच सर्व प्राणीमात्रांप्रती दया बाळगणे हेच भगवान शिवांना प्रिय आचरण सांगितले आहे. लक्षात ठेवा, श्रावण हा केवळ मंदिरात जाण्याचा महिना नाही तर आपल्या विचारांना, वर्तनाला आणि जीवनाला शिवांच्या आदर्शानुसार घडवण्याची संधी आहे. जेव्हा पूजा, जप, दान, संयम आणि सदाचार हे पाचही एकत्र येतात तेव्हाच श्रावणातील साधना पूर्ण मानली जाते.
श्रावणाला की सोशल मीडियावर नियमांच्या जणपूरच येतो, जिथे कोणत्याही प्रामाणिक संदर्भाशिवाय विचित्र दावे केले जातात. चला आज या सर्वात मोठ्या समजुतींचे खरे स्वरूप शास्त्र आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. पहिली समजूत म्हणजे हिरव्या भाज्या आणि वांगे न खाणे. अनेक जण याला थेट पाप किंवा धार्मिक बंधन मानतात, पण प्रत्यक्षात हा धार्मिक नियमापेक्षा आयुर्वेद आणि आरोग्याशी अधिक संबंधित नियम आहे. श्रावण म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये वातदोष वाढतो आणि हिरव्या पालेभाज्या तसेच वांग्यामध्ये किडे अधिक असतात, जे पचनसंस्थेला त्रास देऊ शकतात. प्रमुख पुराणांमध्ये याचा सार्वत्रिक धार्मिक निषेध आढळत नाही. दुसरी समजूत म्हणजे भूमिशयन आणि ब्रह्मचर्य. काही लोक याला एक कठीण ओझे मानतात, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून हे शरीराला कष्ट देण्यासाठी नाही. हा नियम विशेष व्रत आणि तपस्वी साधनेशीही जोडलेला आहे, जो वर्षा ऋतूमध्ये मन विचलित होऊ न देता शिवस्मरणात ठेवण्यास सहाय्य करतो. दुसरी आणि सर्वात मोठी समजूत, महिला किंवा कुमारिका शिवलिंगाला स्पर्श करू शकतात का किंवा पूजा करू शकतात का? सोशल मीडियावरील दाव्यांच्या विपरीत प्रमुख पुराणांमध्ये महिलांसाठी असा कोणताही सार्वत्रिक निषेध आढळत नाही. माता पार्वती स्वतः शक्ती आहेत, त्यामुळे महिलांच्या पूजेवर कोणताही शास्त्रीय प्रतिबंध नाही. चौथी समजूत म्हणजे शिवलिंगावर दूध अर्पण करणे अनिवार्य आहे. लोकांना वाटते की दूध अर्पण केले नाही तर पूजा अपूर्ण राहते, पण शास्त्रांमध्ये श्रद्धा आणि भावनांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. सामर्थ्य नसेल किंवा दूध उपलब्ध नसेल तर केवळ शुद्ध जल आणि एक बेलपत्रही पूर्ण फल देते. लक्षात ठेवा, सोशल मीडियावरील व्हायरल दावे आणि अंधश्रद्धेपेक्षा वर उठून शास्त्रांतील खरे आणि तर्कसंगत ज्ञान समजून घेणे हीच खरी शिवभक्ती आहे. श्रावणाच्या या आध्यात्मिक प्रवासाच्या समारोपाच्या वेळी आता त्या परमसंदेशाला समजून घेण्याची वेळ आली आहे. यासाठी हा संपूर्ण महिना समर्पित आहे. शास्त्रे सांगतात की शिवभक्तीचे खरे सार बाह्य आडंबरात नसून अंतर्मनातील परिवर्तनात दडलेले आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात करुणा, सेवा, संयम आणि सदाचाराचा उदय होत नाही, तोपर्यंत केवळ चंदनाच्या टिला लावणे, कठोर उपवास करणे किंवा तासनतास मंदिरात बसणे ही फक्त एक कृती राहते. महादेवांसाठी बाह्य प्रदर्शनापेक्षा श्रद्धा, साधेपणा आणि निर्मल भाव यांना अधिक महत्त्व आहे. या श्रावणात जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण कराल, तेव्हा प्रार्थना फक्त आपल्या सांसारिक इच्छांसाठी करू नका. महादेवांना प्रार्थना करा की त्यांनी तुमच्यातील क्रोध, मत्सर, अहंकार आणि अज्ञान रूपी विषाचा नाश करावा, जेणेकरून तुमचे जीवन स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही कल्याणकारी ठरेल. निष्कर्ष इतकाच आहे की मंदिरातून परतल्यानंतर जेव्हा तुमची जीवनशैली बदलेल, तुमचे वर्तन बदलेल आणि तुमचे हृदय सर्व प्राणीमात्रांप्रती करुणेने भरून जाईल, तेव्हाच समजा की तुमची श्रावणातील साधना पूर्ण झाली आहे. हाच शिवभक्तीचा खरा सार आहे, हाच श्रावणाचा खरा संदेश आहे. सनातन परंपरांवर बोट ठेवणे हा आजच्या काही तथाकथित आधुनिक बुद्धिजीवींमध्ये जणू एक फेनशनच झाला आहे. जे लोक शिवलिंगावर श्रद्धेने अर्पण केलेल्या दुधाच्या काही थेंबांना अंधश्रद्धा आणि अपव्य म्हणतात, तेच अनेकदा महागड्या केनफेमध्ये हजारो लिटर दूध आणि कॉफीच्या अपव्ययाबाबत मात्र मौन बाळगतात. जर याकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर श्रावण म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये शरीरातील वातदोष वाढतो आणि पचनाग्नी मंदावतो. या ऋतूमध्ये चार्यात वाढणाऱ्या जीवाणूमुळे दुधाचे थेट सेवन आरोग्यासाठी जड मानले गेले आहे. सनातन परंपरेने नेहमीच आरोग्य आणि निसर्गाच्या नियमांना धर्माच्या शिस्तीशी जोडले आहे, जेणेकरून मनुष्याने या ऋतूमध्ये संयमाचे पालन करावे. मांस आणि मद्यत्यागाबद्दल बोलायचे झाले तर याला अंधश्रद्धा म्हणणारे हे विसरतात की वर्षा ऋतू हा निसर्गातील जीवांचा मुख्य प्रजनन काल असतो. या कालात जीवांची हत्या टाळणे म्हणजे निसर्गाच्या संतुलनाप्रती असलेली गाढ करुणा आहे. मद्याचा त्याग करून तामसिक ऊर्जेपासून दूर राहणे माणसाला या कठीण ऋतूमध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आजारी पडण्यापासून वाचवते. विडंबना पहा, आपल्या पूजा पद्धतींना अंधश्रद्धा म्हणणाऱ्यांमध्ये काही असेही आहेत जे आजही पृथ्वी सपाट असल्यासारख्या मान्यतांना समर्थन देतात. अशा लोकांकडून सनातनला ज्ञानाचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुलांना समजून न घेता बोट दाखवणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आपल्या परंपरा मागे कोणताही आंधळा विश्वास नसून निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्म यांचा एक सखोल आणि व्यावहारिक विवेक दडलेला आहे.